नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. आजच्या प्रयोग या भागावर आपण 30 महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत स्पष्टीकरणासह. सुरू करूया आपण. पहिला प्रश्न आहे, रामाने आंबा खाल्ला या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय देण्यात आलेले आहेत. कर्मणी प्रयोग, नवीन कर्मणी, कर्तरी प्रयोग आणि भाव्य प्रयोग. तर या ठिकाणी आपण बघू शकतो की वाक्याचा जो काळ आहे तो भूतकाळ आहे आणि कर्त्याला या ठिकाणी प्रत्यय लागलेला आहे, कर्माला मात्र प्रत्यय नाही, म्हणून हे कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 कर्मणी प्रयोग हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2, जेव्हा क्रियापद कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनानुसार बदलत नाही तेव्हा तो कोणता प्रयोग होतो? तर तो भावी प्रयोग होतो. या ठिकाणी भावी प्रयोगाचं जे पर्याय आहे तो पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3कडे जाऊया आपण. तू पुस्तक वाच या वाक्याचा प्रयोग ओळखा. तर या ठिकाणी आपल्याला यामध्ये कर्म देखील आहे, कर्ता आहे आणि वाच या ठिकाणी क्रिया करण्यासाठी आपल्याला सूचना दिलेली आहे. तर या ठिकाणी जे वाक्य आहे ते आपण जर बघितलं तर तू या ठिकाणी कर्ता आहे आणि कर्त्याला या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा काय लागलेला नाही आहे, प्रत्यय लागलेला नाही. म्हणजे कर्ता प्रथमा विभक्तीत आहे. तर याच्यामध्ये कर्म पण आहे, म्हणून हे सकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 सकर्म कर्तरी हे या ठिकाणी याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक बी सकर्मक कर्तरी. त्यानंतर मुलांनी शांत बसावे या वाक्यातील प्रयोग कोणता? तर बघा या ठिकाणी मुलांनी शांत बसावे. तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर वाक्यामध्ये कर्म नाही आणि या ठिकाणी जो प्रयोग आहे तो प्रयोग आपल्याला कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग, अकर्मक भावी प्रयोग आणि सकर्मक भावी प्रयोग अशा प्रकारचे 4 पर्याय देण्यात आलेले आहेत. तर या ठिकाणी मुलांनी शांत बसावे या ठिकाणी क्रिया करण्यासाठी सांगितलेलं आहे. तर मग आता हे भावी प्रयोगाचं वाक्य तर आहे, पण मग सकर्मक भावे की अकर्मक भावे, तर यामध्ये कर्म नाही, म्हणून हे अकर्मक भावी प्रयोगाचं वाक्य आहे. कारण कर्तरी प्रयोग होऊ शकत नाही, कारण यामध्ये मुलांनी हे जे आहे तर हे आपलं काय आहे, कर्ता आहे आणि कर्त्याला या ठिकाणी प्रत्यय लागलेला आहे, म्हणून हे कर्तरी प्रयोगाचं वाक्य होऊ शकत नाही. आणि यामध्ये कर्मच नाही, म्हणजे कर्मणी प्रयोगाचं सुद्धा वाक्य होऊ शकत नाही. तर हा अकर्मक भावी प्रयोगाचं वाक्य आहे. पर्याय क्रमांक 3 अकर्मक भावी प्रयोग. पुढचं बघूया आपण. 5वा प्रश्न, खालीलपैकी कर्मणी प्रयोगाचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. तर कर्मणी प्रयोगाचं वाक्य ओळखताना काय बघायचं आहे, तर कर्त्याला प्रत्यय असतो, कर्माला प्रत्यय नसतो आणि वाक्य शक्यतो कशामध्ये असतं? वाक्य तो शक्यतो भूतकाळामध्ये असतं. मग यामध्ये भूतकाळातलं वाक्य कोणतं आहे? तर पर्याय क्रमांक 3 तिने गाणे गायले. तर या ठिकाणी बघा कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे आणि कर्म जे आहे तर या ठिकाणी कर्माला कोणत्याही प्रकारचा प्रत्यय लागलेला नाही आणि वाक्य जे आहे ते भूतकाळामध्ये आहे, म्हणून याचं योग्य उत्तर आहे तिने गाणे गायले. त्याच्यानंतर पुढे जाऊया. शिपायाकडून चोर पकडला गेला. तर या ठिकाणी जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये कडून हा प्रत्यय येतो, म्हणजे इंग्लिशमध्ये पॅसिव्ह व्हॉइस सारखी जेव्हा गोष्ट असते कडून, जेव्हा कडून एखादा प्रत्यय जोडला जातो तेव्हा ते जे वाक्य असतं ते नवीन कर्मणी म्हणजेच कर्मकर्तरी प्रयोगाचं ते वाक्य असतं. म्हणून प्रयोग जो आहे यामध्ये नवीन कर्मणी प्रयोग हा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 नवीन कर्मणी म्हणजेच कर्मकर्तरी प्रयोगाचे हे वाक्य आहे. पर्याय क्रमांक सी. त्याच्यानंतर पुढचा बघूया आपण. कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो? कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी प्रथमा विभक्तीत असतो आणि प्रथमा कुठं आहे? तर प्रथमा आहे 4 नंबर म्हणजे डी हा जो आपला पर्याय आहे प्रथमा, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता नेहमी प्रथमा विभक्तीत असतो आणि कर्मणी प्रयोगामध्ये कर्म नेहमी प्रथमा विभक्तीत असतं. तर या ठिकाणी हा कर्तरी प्रयोगाबद्दल विचारलं आहे, मग कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा नेहमी प्रथमा विभक्तीत असतो. त्याच्यानंतर पुढचं, आजीने नातीला गोष्टी सांगितल्या. तर या ठिकाणी आजीने आणि नातीला म्हणजे या ठिकाणी कर्म आणि जे कर्म आहे ते गोष्टी आहे आणि आजीने, तर या ठिकाणी आजी जी आहे ती कर्ता आहे. मग आता या ठिकाणी आपण बघू शकतो की आजीने म्हणजे आजीला या ठिकाणी ने प्रत्यय लागलेला म्हणजे तृतीया, म्हणजे याचा अर्थ हे कर्तरी प्रयोगाचं वाक्य होऊ शकत नाही. तर या ठिकाणी गोष्टीच्या ऐवजी आपण जर गोष्ट घेतलं, त्याचं वचन जर बदललं तर या ठिकाणी आपलं जे क्रियापद आहे ते बदलणार आहे.
म्हणजे जेव्हा वाक्यातील क्रियापद कर्माच्या लिंगवचनानुसार बदलतं तेव्हा ते कर्मणी प्रयोगाचं वाक्य असतं. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 कर्मणी प्रयोग हे याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा 9वा प्रश्न आहे, ती गाणे गाते या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. तर यामध्ये आपण बघू शकतो कर्ता, कर्म आणि क्रिया तिन्ही गोष्टी आहे. तर या ठिकाणी ती गाणे गाते. मग आता गाण्याच्या ऐवजी आपण जर त्याचं लिंग जर वचन जर बदललं तर या ठिकाणी वाक्याचं क्रियापद बदलू शकतो. म्हणून या ठिकाणी हे सकर्मक जे काही सकर्मक कर्तरी प्रयोगाचं हे वाक्य आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकतो सकर्मक कर्तरी कुठे आहे? ती गाणे गाते. तर या ठिकाणी तिच्या ऐवजी आपण जर घेतलं तर या ठिकाणी बघा कर्त्याचं जर आपण लिंग बदललं बघा कर्ता, तिच्या ऐवजी आपण तो गाणे गातो. म्हणजे याचा अर्थ तिच्या ऐवजी आपण तो जर घेतला म्हणजेच काय? तर या ठिकाणी हे कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. तर या ठिकाणी जेव्हा वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो आणि कर्माचं या ठिकाणी कर्माला जर बघितलं आपण कर्माला पण प्रत्यय नाही, परंतु या ठिकाणी कर्त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापद जर बदलतंय याचा अर्थ हे सकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 सकर्मक कर्तरी हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 त्याचा पेरू खाऊन झाला. बघा आता त्याचा पेरू खाऊन झाला या वाक्यामध्ये जर बघितलं तर एखादी क्रिया जेव्हा वाक्यामध्ये पूर्ण झालेली दाखवलेली असते तेव्हा तो समापन कर्मणी प्रयोगाचा तो प्रकार असतो. मग यामध्ये खाण्याची क्रिया पूर्ण झाल्याचं दाखवलेलं आहे. म्हणून या ठिकाणी हा जो प्रयोग आहे या वाक्याचा प्रयोग आहे समापन कर्मणी. योग्य पर्याय क्रमांक 2 म्हणजे बी समापन कर्मणी. त्याच्यानंतर 11 नंबरचं आपलं जे उदाहरण आहे ते आपण बघूया. आईने मुलाला झोपवले या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. बघा आता आईने, आता आई कोण या वाक्यामध्ये कर्ता आहे. कर्त्याला प्रत्यय म्हणजे कर्तरी प्रयोग होऊ शकत नाही. त्याच्यानंतर मुलाला या ठिकाणी मुलाला हे कर्म आहे. मग मुलाला आणि आईने दोघांना पण या कर्त्याला आणि कर्माला दोघांना पण काय प्रत्यय लागलेला आहे. म्हणजे हा कर्मणी प्रयोग पण होऊ शकत नाही आणि कर्तरी पण होऊ शकत नाही. मग हा भावी प्रयोग आहे. आता याच्यामध्ये कर्म पण आहे. म्हणून हा जो आहे सकर्मक भावी प्रयोग हा आहे आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक बी सकर्मक भावे हे याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. कर्मणी प्रयोगात कर्म नेहमी कोणत्या विभक्तीत असते? मगाशी आपण बघितलं की कर्तरी प्रयोगात जे कर्ता असतो तो कोणत्या विभक्ती असतो? प्रथमा. तसं या ठिकाणी कर्मणी प्रयोगात देखील कर्म नेहमी प्रथमा विभक्तीत असतं. म्हणजे याचं योग्य जे उत्तर आहे योग्य उत्तर प्रथमा शब्द कुठं आहे तर तो बी म्हणजे दोन नंबरचा जो पर्याय आहे तो 2 नंबरचा पर्याय याला लागू होतो. योग्य उत्तर आहे बी प्रथमा. त्याच्यानंतर नळे इंद्रासी असे बोली जेले हा कोणत्या प्रयोगाचा प्रकार आहे? बघा आता साधी गोष्ट आहे. यामध्ये संस्कृतमधले शब्द आलेले आहेत. म्हणजेच काय तर पुराण कर्मणी जो आहे पुराण कर्मणीमध्ये संस्कृत भाषेतले शब्द वापरलेले असतात. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 पुराण कर्मणी म्हणजेच प्राचीन कर्मणी हा या वाक्याचा प्रयोगाचा प्रकार आहे. योग्य उत्तर आहे पुराण कर्मणी पर्याय क्रमांक सी. त्याच्यानंतर 14वा प्रश्न बघा. या ठिकाणी खालीलपैकी अकर्मक कर्तरी प्रयोगाचं आपल्याला वाक्य ओळखायचं आहे. आता कर्तरी प्रयोग ओळखायचा आहे पण असं कर्तरी प्रयोग की ज्यामध्ये काय नाही आहे कर्म नाही आहे. मग या ठिकाणी राम आंबा खातो यामध्ये कर्म आहे. त्यानंतर आम्ही चहा पिला यामध्ये देखील कर्म आहे. तो रस्त्यात पडला, बघा तो रस्त्यात पडला तर या ठिकाणी या वाक्यामध्ये मात्र कर्म नाही आणि तो रस्त्यात पडला तर या ठिकाणी अकर्मक कर्तरी. तर या ठिकाणी अकर्मक कर्तरी प्रयोगाचं आपण जर वाक्य जर बघितलं तर या ठिकाणी सी हा जो पर्याय आहे तो रस्त्यात पडला हे याचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया. प्रयोगाचे मुख्य प्रकार किती आहेत? तर प्रयोगाचे मुख्य प्रकार 3 आहे. पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर मला डोंगर चढवतो म्हणजे या ठिकाणी चढवतो उतरवतो म्हणजे आपल्यामध्ये असणारी शक्यता ॲबिलिटी दाखवली जाते. जेव्हा ॲबिलिटी दाखवली जाते तेव्हा त्या ठिकाणी शक्य शब्द कुठे बघा बरं आहे वर शक्य कर्मणी. या ठिकाणी हा जो प्रयोग आहे हा शक्य कर्मणी प्रयोग आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 शक्य कर्मणी याचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया. भावी प्रयोगातील क्रियापदाचं रूप नेहमी कसे असते? तर या ठिकाणी भावी प्रयोगात जर भावी प्रयोग असेल तर त्याचं जे क्रियापद असतं ते तृतीय पुरुष एकवचनी नपुसकलिंगी असतं. पर्याय क्रमांक पहिलाच आहे ए तृतीय पुरुष नपुसकलिंगी एकवचनी हे याचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया. 18 नंबरचं
प्रश्न आहे, रामाने रावणास मारले. बघा, रामाने रावणास म्हणजे कर्माला पण प्रत्यय आहे आणि कर्त्याला पण प्रत्यय आहे. तर या ठिकाणी जेव्हा कर्माला आणि कर्त्याला दोघांना प्रत्यय असतो, तेव्हा त्या ठिकाणी आपण बघू शकतो की हा जो प्रकार असतो, हा प्रकार जो असतो या ठिकाणी हा दोन्ही असल्यामुळे या ठिकाणी भावी प्रयोग आहे. जेव्हा भावी प्रयोगामध्ये कर्ता आणि कर्म दोघांनाही प्रत्यय असतो, म्हणून या ठिकाणी हा सकर्मक भावी प्रयोग आहे. कारण अकर्मक होऊ शकत नाही. कारण अकर्मक का होणार नाही? कारण यामध्ये कर्म आलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी हा सकर्मक भावी प्रयोग आहे. पर्याय क्रमांक डी, सकर्मक भावे. त्यानंतर खालीलपैकी संकर प्रयोगाचा प्रकार कोणता नाही? बघा, थोडा प्रश्न बदलून घेतलेला आहे. संकर प्रयोगाचा प्रकार नाही असं विचारलेलं आहे. तर या ठिकाणी ए, सी आणि डी तिन्ही ठिकाणी कर्मभाव संकर, कर्तृत्व कर्म संकर, कर्तृत्व भाव संकर. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 अकर्मक कर्मणी हा यामध्ये वेगळा पर्याय आहे. म्हणून योग्य उत्तर आहे याचं अकर्मक कर्मणी हा या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे. पुढचा 20 नंबरचा आपल्याला शोधायचा आहे. आता काय दिलेलं आहे त्यांनी? तर या ठिकाणी तू गाय दोलीस या वाक्यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. तर या ठिकाणी थोड्या वेगळ्या प्रकारचं वाक्य आहे. तर या ठिकाणी जेव्हा अशा प्रकारचं वाक्य दिलं जातं, म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये कर्त्याच्या लिंगवचनानुसार वाक्याचं क्रियापद बदलत असेल आणि कर्माच्या पण लिंगवचनानुसार वाक्याचं क्रियापद जर बदलत असेल, तर तो कर्तृ कर्म संकर प्रयोगाचं ते वाक्य आहे. पर्याय क्रमांक 1 कर्तृ कर्म संकर हे याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर त्याला घरी जाववते या वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. तर या ठिकाणी शक्यता दिलेली आहे, पण यामध्ये काय नाही आहे? शक्यता दिलेली आहे म्हणजे आपल्याला शक्य कर्मणी हा 100% प्रयोग आहे, परंतु या ठिकाणी कर्म नाही. मग या ठिकाणी सकर्मक शक्य कर्मणी होऊ शकणार नाही. मग आता उरलं काय? तर शक्य शब्द कुठं आहे? तर वर आहे, सगळ्यात वर. पर्याय क्रमांक 1 ए अकर्मक शक्य भावे. तर या ठिकाणी वाक्यामध्ये जर कर्म असतं तर सकर्मक शक्य कर्मणी हा प्रयोग झाला असता, परंतु या वाक्यामध्ये कर्म नसल्यामुळे या ठिकाणी हे अकर्मक शक्य भावे प्रयोगाचं उदाहरण आहे किंवा वाक्य आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 अकर्मक शक्य भावे. त्याच्यानंतर प्रश्न 22वा, ज्या प्रयोगात क्रियापदाचं रूप कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदलते त्या प्रयोगाला काय म्हणतात? तर त्या प्रयोगाला कर्तरी प्रयोग म्हणतात. कारण आपण शिकलो की कर्माच्या लिंग वचनानुसार जर बदलत असेल तर ते कर्मणी आणि कर्त्याच्या लिंग वचनानुसार जर क्रियापद बदलत असेल तर ते कर्तरी. म्हणून या ठिकाणी आपल्याला प्रश्न जो विचारलेला आहे तो प्रश्न आहे की ज्या प्रयोगात क्रियापदाचं रूप कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदलते, म्हणून तो प्रयोग आहे कर्तरी प्रयोग. आणि पर्याय क्रमांक 3 सी कर्तरी प्रयोग हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया. विद्यार्थी अभ्यास करतो या वाक्याचं कर्मणी प्रयोगात रूपांतर कसं होईल असं आपल्याला विचारलेलं आहे. तर मग आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. आता आपण लक्षात ठेवायचं, कर्मणी प्रयोगात रूपांतर करायचं म्हणजे ते वाक्य भूतकाळात असलं पाहिजे. त्यानंतर त्या ठिकाणी कर्त्याला प्रत्यय लागला पाहिजे. कर्त्याला कोणता प्रत्यय असतो? तर कर्त्याला त्या ठिकाणी तृतीय मधला प्रत्यय असतो, ने प्रत्यय लागला पाहिजे. मग ने प्रत्यय कुठे आहे? तर विद्यार्थी हा कर्ता आहे. मग विद्यार्थ्याने, बघा सगळ्यात शेवटी विद्यार्थ्याने अभ्यास केला. डी हा जो चौथा पर्याय आहे, विद्यार्थ्याने अभ्यास केला. बघा, तर या ठिकाणी क्रियापद जे आहे ते भूतकाळी आहे आणि कर्त्याला जो प्रत्यय लागलेला आहे ने हा तृतीय प्रत्यय लागलेला आहे. म्हणून योग्य उत्तर आहे विद्यार्थ्याने अभ्यास केला, पर्याय क्रमांक डी. त्यानंतर 24वा जो प्रश्न आहे तो वाचूया आपण. मंजूने बाहुलीला सजवले. या ठिकाणी मंजूने बाहुलीला सजवले. बघा, मंजू कर्ता आहे, बाहुली हे आहे कर्म. कर्त्याला पण प्रत्यय लागलेला आहे, कर्माला पण प्रत्यय लागलेला आहे आणि या ठिकाणी सजवले हे जे क्रियापद आहे हे स्वतंत्र आहे. म्हणून हा सकर्मक भावे प्रयोगाचं वाक्य आहे. मग सकर्मक भावे प्रयोग कुठं आहे? तर 1च नंबरला आहे. सकर्मक भावे प्रयोग पर्याय क्रमांक 1 ए सकर्मक भावे. पुढे जाऊया. नवीन कर्मणी प्रयोगाला दुसरं नाव काय आहे? तर नवीन कर्मणी प्रयोगाला दुसरं नाव आहे कर्मकर्तरी प्रयोग. कुठे मग तो पर्याय आपला? पर्याय क्रमांक 4 डी कर्मकर्तरी प्रयोग. सगळ्यात शेवटचा पर्याय त्याला लागू होतो. म्हणजे नवीन कर्मणी प्रयोगाला काय नाव आहे? कर्मकर्तरी प्रयोग. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 26, आज लवकर उजाडले. बघा, या ठिकाणी आज लवकर उजाडले. तर या ठिकाणी आपण बघायचं की जेव्हा उजाडले, मळमळले,
गरगरले, अशा प्रकारे जेव्हा उदाहरणं येतात, अशा वाक्यामध्ये स्पष्ट कर्ता जो असतो तो स्पष्ट नसतो. क्रियापदामध्येच कर्त्याचा भाव दडलेला असतो, वाक्याचा भाव दडलेला असतो. म्हणजेच काय, तर क्रियापदच या वाक्यात कर्त्याचं रूप घेत असतो. म्हणून या ठिकाणी अकर्तृक भावे म्हणजेच भावकर्तरी प्रयोग याचं हे वाक्य आहे. आणि भावकर्तरी प्रयोग जो पर्याय आहे तो पर्याय बी हा पर्याय आहे. म्हणून योग्य उत्तर आहे भावकर्तरी बी, अकर्तृक भावे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27. शिक्षकाने मुलाला बदडले. या वाक्यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. बघा, शिक्षकाने मुलाला बदडले. आता शिक्षकाने त्याला ने प्रत्यय लागलेला आहे. याचा अर्थ काय, तर याचा अर्थ असा की या ठिकाणी हा कर्तरी प्रयोगाचं वाक्य होऊ शकत नाही. मग आता कोणतं होऊ शकतं बरं हे, तर मग या ठिकाणी मग आपल्याला याच्यामध्ये भावी प्रयोग तर आहे नक्की, कारण ना या ठिकाणी कर्त्याच्या लिंगवचनानुसार किंवा कर्माच्या लिंगवचनानुसार काहीच फरक या ठिकाणी पडत नाही. म्हणून अशा वाक्यामध्ये हे भावी प्रयोगाचं उदाहरण आहे. मग आता भावी प्रयोग करत असताना यामध्ये कर्म आहे का, तर कर्म आहे मुलाला. याचा अर्थ या ठिकाणी मूल हे जे काय आहे कर्म आहे, त्याला पण प्रत्यय लागलेला आहे. मग सकर्मक भावी प्रयोग कुठं आहे, तर 4 नंबरचा जो पर्याय आहे सकर्मक भावी प्रयोग, हे याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर कर्तरी प्रयोगाचे एकूण किती उपप्रकार पडतात. आता कर्तरी आपल्याला माहिती आहे सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी फक्त 2च आहेत. म्हणून पर्याय क्रमांक सी, तिसरा पर्याय 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. सी या पर्यायावर आपण टिक करू शकतो. त्याच्यानंतर 29वा प्रश्न, त्याची गोष्ट लिहून झाली. बघा, जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये एखादी क्रिया पूर्ण झाल्याचा उल्लेख असतो किंवा आपल्याला जाणवते की एखादी क्रिया पूर्ण झाल्याचं त्यामध्ये दर्शवलेलं आहे, तर त्या ठिकाणी समापन त्याचं झालेलं आहे. म्हणून या ठिकाणी समापन कर्मणी हे त्याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक डी, समापन कर्मणी. त्याच्यानंतर प्रयोगात प्रयोग हा शब्दाचा अर्थ काय होतो, कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्या जुळणीलाच आपण काय म्हणतो, प्रयोग असं म्हणतो. म्हणून जुळणी किंवा रचना 1 नंबरचा जे पर्याय आहे, जुळणी किंवा रचना, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपलं जो काही प्रश्न आहे तो प्रश्न एकूण आपण 30 प्रश्न घेतले आणि या 30 प्रश्नात तुम्ही नक्कीच प्रयोग या पाठावर कोणताही प्रश्न आला तर त्याचं उत्तर तुम्ही नक्की देऊ शकता. आणि टी-ई-टी असो की सी-टी-ई-टी असो, त्यामध्ये तुम्ही नक्कीच या ठिकाणी आपलं काय करू शकता, तर हा जो काही हातचा मार्क आहे तो तुम्ही नक्की मिळवू शकता. आशा करतो तुम्हाला समजलं असेल. जर समजलं असेल तर या ठिकाणी लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांनासुद्धा चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. आणि टी-ई-टीची तयारी करणाऱ्या सर्व शिक्षक मित्रांना या ठिकाणी मी आवाहन करतो की तुम्ही जे काही रोजचे जे काही आपले PYQचे जे काही प्रश्न मी टाकणार आहे. कमीत कमी रोजच्या 2 प्रश्न पत्रिका टाकण्याचा माझा मानस आहे. तर येणाऱ्या दिवसामध्ये 2 किंवा 3 सुद्धा आपण प्रश्न पत्रिका टाकणार आहोत. त्याचा नक्की तुम्ही फायदा घ्यावा, जेणेकरून आपल्या पहिल्याच प्रयत्नात आपण टी-ई-टी पास होऊ शकता. आशा करतो की तुम्हाला सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.